साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 95वी जयंती रविवारी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। ठाणे महानगरपालिका आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने या जयंतीचे प्रत्येक वर्षी आयोजन केले जाते। सकाळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला ठाणे उपमहापौर राजेंद्र साप्ते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जयंतीच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यानंतर मनोरंजनाचा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाला। यामध्ये अण्णाभाऊंच्या स्मृतीला उजाळा देण्यात आला। लावूनिया घेऊ पंच आरती उधळू गुलाल मोवळू अण्णांची मूर्ती उधळू गुलाल मोवळू अण्णांची मूर्ती उधळू गुलाल मोवळू अण्णांची हे नटून बसली भक्ती बेला हे नटून बसली भक्ती बेला मोडिकाला घ्यावं संगतीला कार्यक्रमाचे आकर्षण ठरले ते म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते मकरंद अनासपुरे यांची विशेष उपस्थिती। यावेळी मकरंद अनासपुरे यांचा समाजाच्या वतीने सत्कारही करण्यात आला। आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने माझा सत्कार केला त्याबद्दल मी सर्वच आयोजकांचा मनपूर्वक आभारी आहे। आता मला माहीत नाही आपल्या प्रेक्षकांमध्ये बसलेल्या किती जणांनी अण्णाभाऊंचं साहित्य वाचलेलं आहे। अण्णाभाऊंनी साहित्यामध्ये सातत्याने सामान्य माणसावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडलेली आहे आणि त्याचा तीव्र प्रतिकार करण्याचा संदेश आपल्या प्रत्येक गोष्टीमधून दिलेला आहे। त्यांच्या कादंबऱ्यांमधल्या स्त्रिया ह्या अत्यंत स्वाभिमानी ताठ मानेनं जगणाऱ्या आहेत। महाराष्ट्रातली आता सध्याची परिस्थिती आपल्याला माहिती आहे। मराठवाडा असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, या प्रांतामध्ये दुष्काळाचं प्रचंड सावट आहे। लोकांना जगणं जास्तीत जास्त अवघड होत चाललेलं आहे। अस्मानी, सुलतानी आणि सर्वच एकत्र संकट त्यांच्यावर आलेलं आहे। या निमित्ताने काही भरीव कार्य आपण सर्वांनी आता सगळे आपण जसा मी घटक आहे या समाजाचा किंवा नाना पाटेकर घटक आहेत या समाजाचे तसेच आपण सगळेजण आहोत। तर आपल्या घासातला घास काढून जर आपल्या बांधवांना आपण आज दिला नाही तर उद्या जेव्हा आपल्याला परिस्थिती त्याबद्दल विचारेल त्यावेळी आपण काय उत्तर देणार आहोत? आपण काही सगळेच खूप श्रीमंत नसतो। पैशानं श्रीमंती मोजता येत नाही, मनानेच ती मोजता येत असते। कारण एखाद्याकडे 500 रुपये असले तरी तो 5 रुपयेही देत नाही आणि एखाद्याकडे 10 रुपये असले तो 10च्या 10 रुपये पण देतो। हीच गोष्ट असते। तर सध्याच्या कालखंडात आपण सगळे म्हणजे मी बोलण्यापेक्षा काम जास्त करण्याचा प्रयत्न करतो आहे। आताही सध्या आमचं तेच मिशन चालू आहे। आम्ही 2 ठिकाणी आता जाऊन आलो आहे। अजून आम्हाला 15 ठिकाणी एकूण जायचं आहे आणि ही मदत पोहोचवायची आहे आणि ती तुमच्या आमच्या सारख्याच लोकांनी केलेली आहे। तर आपण सगळे मिळून आता सध्या संकट आलेल्या आपल्या बांधवांना वाचूया। त्यांच्यातलं 27 आणि 30 वर्षाच्या माणसांना जावंसं वाटणं ही आपल्या सगळ्या समाजाची शोकांतिका आणि पराभव आहे। त्यावर वेगळं भाष्य करायला नको। जे अभ्यस्त असतील, ज्यांना माहिती असेल, जे ज्ञानी असतील त्यांना हे सगळं कळेल। परंतु छोटी छोटी मुलं जेव्हा एखादा माणूस सोडून जातो, आम्ही ते बीडच्या कार्यक्रमात पाहिलं, एक जूनला नवरा गेलेल्या बाईचं एक मनोगत आलं आहे, ते व्हॉट्सअपवर सध्या हिंडतं आहे कुठे कुठे। त्या बाई चक्कर येऊन पडल्या। 3 मुलं आहेत त्या बाईला। मोठी मुलगी 8वीत आहे, मधली मुलगी 5वीत आहे, मुलगा 3रीत आहे। आता तिने आयुष्य कसं काढायचं हा सर्वस्वी प्रश्न आहे। तर आपण सगळ्यामधल्या माणसांना आता आवाहन करूया, कारण आपल्या बोलण्यामध्ये खूप काही येतं, करण्यामध्ये तेवढं दिसत नाही। कारण ते दिसत असतं तर समाजात आत्महत्या झाल्या नसत्या। त्यासाठी आता वेगळं प्रमाण लावून काही मोजायची गरज नाही आहे। तर आपण सगळेजण कशा पद्धतीने यामध्ये सहभागी होऊ शकतो
आज लोकशाहीर असते तर त्यांनी हेच मांडलं असतं, ह्याच विषयावर लिहिलं असतं. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ते मलाही माहिती आहे. कारण त्यांचं साहित्य वाचल्यानंतर त्यातल्या ज्या बारीक गोष्टी आहेत, बायकांना उभारी देण्याचं जे काम अण्णांनी साहित्यातनं केलेलं आहे. अण्णांची नायिका कादंबरीची असेल, पुस्तकातली असेल, तुम्ही बघा, ती नेहमी झुंजार वृत्तीची आहे. ती परिस्थितीशी लढणारी आहे, प्रतिकूल परिस्थितीशी लढणारी आहे. कार्यक्रमाच्या मध्याला समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये सुमारे 30हून अधिक विद्यार्थ्यांचा यात सहभाग होता. ठाणे महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के, विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे, RPIचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ तायडे, जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांच्यासह समाजातील अनेक दिग्गज नेते मंडळींच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुरस्कार आणि मानधन स्वरूपात चेकचे वाटप करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी केलेल्या भाषणात समाजाचे अजूनही रखडलेले असलेले स्मारक आणि सभागृह या विषयावर सर्वांनीच भाष्य केले. लवकरात लवकर स्मारक आणि सभागृहाचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन नरेश म्हस्के, हनुमंत जगदाळे आणि रामभाऊ तायडे यांनी दिले. सुमारे 2000हून महिला आणि पुरुष बांधवांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. एक निश्चित आहे की ठाणे महापालिकेने 6 मागण्यामधून 5 मागण्या मंजूर केल्या, अशा प्रकारचं आपण सांगितलं. आणि जो काहीतरी काम करतो, निश्चित प्रकारे एखादं काम राहिलं असेल तर ते सुद्धा पूर्ण करण्याची भूमिका निश्चित प्रकारे घेणार आहे. त्याच्यामुळं आपल्याला वेगळा विचार करायची गरज नाही. आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत असेल, त्यांच्या मूळ गावी त्यांचा धनादेश पाठवण्यासाठी सुद्धा आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले होते. आपल्या पाठीशी, समाजाच्या पाठीशी राहण्याचं काम सातत्याने आम्ही करतो. या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने आपल्याला निश्चित प्रकारे ठोस आश्वासन मिळाल्याचं आपण आपल्या निवेदनामध्ये म्हटलं आहे. मी प्रशासनाचं अभिनंदन करतो, कारण शेवटचा एक ठराव झालेला आहे आणि प्रशासनाने तशा प्रकारचं जर निश्चित प्रकारे आश्वासन आपल्याला दिलं असेल तर तसं प्रशासनाला पण मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की ताबडतोबीने येत्या महासभेमध्ये प्रशासनाच्या वतीने असा प्रस्ताव आणावा आणि जो आपली एक मागणी आहे ती पूर्ण करण्याची भूमिका जर प्रशासनाने प्रस्ताव आणला तर मुळातच आम्ही आपल्या पाठीशी विरोधी पक्षाने म्हणून निश्चितच आहोत आणि यापुढे पण राहणार आहोत. या ठिकाणी मी प्रथम ज्या माणसाने लेखणीतून क्रांती केली आणि सर्व समाज घडवला, या शाहीर अण्णाभाऊ साठेंना विनम्र अभिवादन करतो. ठाणे महानगरपालिकेतर्फे शाहीर अण्णाभाऊ साठेंची ही जयंती, अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव कमिटीचे समोकराव आणि सर्व मंडळी, मी सगळ्यांची काही नावं आता या ठिकाणी घेऊ शकत नाही, परंतु नरेश शिंदे या ठिकाणी आहेत, या सर्व मंडळींनी ज्यावेळी महानगरपालिकेसमोर प्रस्ताव ठेवला त्यावेळी कुठलाही विचाराची पर्वा न करता, मग सत्ताधारी असोत, विरोधी पक्ष असोत, सभागृहातील प्रत्येक सदस्याने त्याला पाठिंबा दिला. आणि मला तरी वाटतं संपूर्ण महाराष्ट्रात महानगरपालिकेतर्फे एवढ्या मोठ्या प्रमाणात जयंती उत्सव फक्त ठाणे महानगरपालिकाच साजरा करते. आणि त्यासाठी सर्व पक्षीय नगरसेवक, सर्व पक्षीय नगरसेवकांनी त्यासाठी त्यास पाठिंबा दिलेला आणि यातून हा जयंती उत्सव समिती आणि हा सर्व उत्सव साजरा होत आहे. जयंती उत्सव समितीने 6 मागण्या दिल्या होत्या, त्यातील 5 मागण्या सर्व सदस्यांच्या पाठिंब्याने मंजूर झाल्या आणि जी 6वी मागणी आहे स्मारकाची, त्याला सभागृह की ज्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य, अण्णाभाऊ साठे यांचं समग्र दर्शन, त्यांची कार्याची पद्धत ही जतून ठेवावी आणि येणाऱ्या पिढीला अण्णाभाऊ साठे काय होते ही माहिती व्हावी, याकरिता आपण एक स्मारकाची आपण संकल्पना या ठिकाणी मांडली. त्या मागणीला सुद्धा मग विरोधी पक्ष असो, सत्ताधारी पक्ष असतो, सगळ्यांनी पाठिंबा दिला. या ठिकाणी आता समग्र म्हणाले की प्रशासनाने, संदीप माळवी या ठिकाणी उपस्थित आहेत, PRO ठाणे महानगरपालिकेचे, जेव्हा मी चौकशी केली की चव्हाण जे अतिरिक्त आयुक्त यांच्याशी जो चर्चा झाली, मी प्रशासनाला या ठिकाणी सांगतोय की लवकरात लवकर या ठिकाणी कायदेशीर गोषवारासह येत्या महानगरपालिकेच्या मीटिंगमध्ये हा ठराव आपण या ठिकाणी आणावा. आपण काल आश्वासन दिलेलं आहे
त्यासाठी जी आर्थिक तरतूद आहे, एक स्थायी समिती सभापती म्हणून येणाऱ्या बजेटमध्ये रिअप्रोप्रिएशन करून त्या ठिकाणी आम्ही त्यासाठी बजेटची तरतूद करू, हे सुद्धा या ठिकाणी सांगतोय. पण जर आपण माळवी साहेब या ठिकाणी आहेत, काल मोठं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे प्रशासनाच्या वतीने, कुठे गेले? जर आपण हा प्रस्ताव लवकरात लवकर जर आणला नाही, तर सभागृहात लवकरात लवकर आणला नाही, त्यासाठी जर आपण थोडीशी टंगळमंगळ केली, तर या सर्व समाजाबरोबर या ठिकाणी नरेश मस्के असतील, महापौर असतील, पालकमंत्री एकनाथ शिंदे असतील, हनुमंत जगदाळे असतील, बाळकृष्ण पूर्णेकर असतील, मग त्यावेळी हा मोर्चाचं नेतृत्व आम्हाला करावं लागेल. या ठिकाणी मी या प्रशासनाला सांगतो, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा. मातंग समाजाचे माजी पाणीपुरवठा मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांनीही आपल्या खास शैलीतून समाजातील उपस्थित बांधवांना प्रेरणादायक विचार ऐकवले. संध्याकाळच्या सुमारास राम गणेश गडकरी रंगायतन येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात शेकडो समाज बांधवांनी सहभाग घेऊन मातंग समाजाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. ढोल, दांडपट्टा आणि संगीताच्या तालावर अनेकांनी ताल धरत मिरवणुकीत नृत्य सादर केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष रमेश समुखराव आणि सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.